नमस्कार मंडळी. एके दिवशी अकबराच्या दरबारामध्ये एक व्यापारी रडत आला आणि तो म्हणाला, माझ्या घरून 1000 सोन्याच्या नाण्याची पिशवी हरवलेली आहे. मला खात्री आहे माझ्या शेजाऱ्याने चोरलेली आहे. शेजारीही त्याच्यासोबत दरबारात आलेला होता. तो थरथर कापू लागला. म्हणाला, महाराज, मी निर्दोष आहे, मी काही घेतलेले नाही. दरबारामध्ये कुजबूज सुरू झाली, कारण व्यापारी हा एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. तो खोटं बोलणार नाही यावर अकबराचा विश्वास होता, पण आरोप गंभीर होता. तेव्हा बिरबलही पुढे आला आणि म्हणाला, मला सत्य शोधण्याची परवानगी द्या. बिरबलाने एक योजना आखली. एका खोलीमध्ये 2 माठ ठेवले. त्या माठामध्ये सत्यदेवता वास करतात. ज्याने चोरी केली असेल त्याचा हात आत टाकल्यावर काळा होईल आणि निर्दोषाचा हात स्वच्छ राहील. दोघांनाही त्या माठामध्ये हात घालायला लावला. थोड्या वेळानंतर हात बाहेर काढल्यानंतर व्यापाऱ्याचा हात काळसर रंगाचा होता आणि शेजाऱ्याचा हात स्वच्छ होता. तेव्हा बिरबल म्हणू लागला, जहापनाह, या माठात काहीही नव्हते. ज्या व्यक्तीने चोरी केलेली होती त्या व्यक्तीने हाताला काळा रंग फासलेला होता आणि त्यामुळे त्याचा हात काळसर दिसला. शेजारी निर्दोष आहे. यावर अकबर म्हणाला, निर्दोषावर आरोप लावणे मोठा गुन्हा आहे. त्यावेळेस व्यापाऱ्याने शेजाऱ्याची माफी मागितली. अफवा आणि आरोप हे सत्यापेक्षा वेगाने पसरतात, पण विवेकाने आणि संयमाने खरे सत्य उघडकीस येते. आरोप करण्यापूर्वी सत्य जाणणे आवश्यक आहे, कारण खोटा आरोप हा चोरीपेक्षाही मोठा गुन्हा असू शकतो. धन्यवाद.